हळू, छोटा घास, गरम आहे. गरम आहे बाळा, थांब. सो ही होती एक झलक ही ओट्सची खिचडी आमच्या बाळाला किती आवडते. तुम्ही पण बनवू शकता. आपण रेसिपी बघू. 8 महिन्याच्या वरच्या बाळांसाठी आपण ही बनवू शकतो. इथे मी एक पाव कप मिक्स डाळ घेतलेली आहे. 3-4 वेळा ती चांगली धुवून घ्यायची आहे आणि अर्धा पाऊण तास आपण ती पाण्यात भिजत ठेवूया. 1 वर्षाच्या आतील बाळांसाठी आपण या खिचडीमध्ये मीठ अवॉइड करणार आहोत. त्याच्यानंतर आपण मीठ घालू शकतो. बाकीची तयारी करून घेऊ. यामध्ये मी तुम्हाला फोडणीचं साहित्य दाखवते काय काय घेतलंय. हिरवे वाटाणे घेतलेले आहेत थोडेसे, हे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कितीही. अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, 3 लसूण पाकळ्या, 2-3 कढीपत्त्याची पाने, इथे थोडीशी कोथिंबीर मी घेतलेली आहे. ज्या कपने मी डाळ घेतली होती पाव कप, तेवढेच मी रोल्ड ओट्स घेतलेले आहेत पाव कप. तुमच्याकडे जर स्टील कट ओट असतील तर तुम्ही ते पण वापरू शकता. फोडणीसाठी मी इथे 1 चमचा तूप घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ आहे. ही जी आहे ही मिक्स जे सीड्स असतात त्यांची पावडर आहे. सनफ्लावर सीड्स आहेत, त्यानंतर आपले वॉटरमेलन सीड्स आहेत, काजू, बदाम, शेंगदाणा, या सगळ्यांची मी भाजून पावडर बनवून ठेवलेली आहे पहिलीच. त्यामध्ये मी थोडीशी अळसी पण टाकलेली आहे. त्यानंतर फोडणीसाठी आपण इथे जिरं घेऊ, मोहरी, थोडंसं हिंग, इथे मी धणे जिरे पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे. आता आपण फोडणी घालायला घेऊ. मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. तुमचं बाळ खात असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा स्किप पण करू शकता. आपण इथे खिचडीला फोडणी घालायला घेऊ. सगळ्यात आधी कुकर गरम झाल्यानंतर आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. जे मी 1 चमचा तूप घेतलं होतं ते मी इथे टाकणार आहे. तूप गरम झाल्यानंतर आपण यामध्ये थोडेसे जिरे घालू. जिरे तडतडल्यानंतर मी यामध्ये थोडीशी मोहरी टाकणार आहे. आता यामध्ये मी हिंग टाकून घेते. कढीपत्त्याची पानं. यामध्ये आपण हे जी लसूण सोलून ठेवली होती ती चिरून टाकलेली आहे बारीक. त्यानंतर कांदा टाकून घेते, हिरवी मिरची, जो अर्धा टोमॅटो आपण चिरला होता तो टाकून घेऊ आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेऊ. यामध्ये मी आता थोडीशी हळदसुद्धा टाकणार आहे आणि 1 छोटा चमचा धणे जिरे पूड. आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता मी हे जे वाटाणे घेतले होते ते त्यात टाकून घेते. तसंच ही जी मिक्स डाळ आपण पाण्यात भिजत घातली होती अर्धा 1 तासासाठी, ती आता चांगली फुगलेली आहे, ती मी यामध्ये टाकून घेते. आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हे जे 1 पाव चमचा ओट्स घेतलेले होते ते टाकून घेऊ आणि हे जे 2 चमचे मी कूट घेतला होता आपल्या सीड्सचा तो टाकून घेऊ. झालं. आता आपण यामध्ये जेवढे मिक्स डाळ घेतले त्याच्या डबल पाणी टाकून घेऊ. ओट्सला तसं जास्त पाण्याची गरज नसते, ते व्यवस्थित शिजले जातात. त्यामुळे डाळींपुरतं आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे. इथे आपण अर्धा कप पाणी टाकून घेऊ म्हणजे व्यवस्थित डाळ जी आहे ती शिजली जाईल. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊ याला. डाळीला थोडासा जास्त वेळ लागतो. बारीक गॅसवरती जेवढं होता येईल तेवढी चांगली ही खिचडी उकडून घ्यायची आहे. झाली ओट्सची खिचडी तयार. ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.